मी श्रद्धा देशपांडे. मी शेठ आनंदीलाल पोदार ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी-12वीला रसायनशास्त्र हा विषय शिकवते. आज सकाळी आमच्या शाळेचे आणि कॉलेजचे प्राचार्य वेताळ सर यांनी सांगितलं की अगस्त्या फाउंडेशनकडून आपल्याकडे एक सायन्स प्रदर्शन ऑर्गनाईज केल्या गेलं आहे आणि सकाळपासून मुलांची खूप धावपळ दिसत होती, लगबग दिसत होती. त्यामुळे मला पण फार उत्सुकता होती. जेव्हा मी इथे आली तेव्हा यांचा औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर जेव्हा मी त्या प्रदर्शनातील वेगवेगळ्या स्टॉल्सला किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला भेटी दिल्या तेव्हा मला त्याच्यात फार एक असं वेगळेपण जाणवलं. वेगळेपण याच्यासाठी जाणवलं की टेक्नॉलॉजीच्या मदतीने अगस्त्या फाउंडेशनने आमच्या 8वी 9वी 10वीच्या मुलांमध्ये जे विज्ञानाचं एक बीज रोपायचा प्रयत्न केला आहे तो फारच म्हणजे स्वागतार्ह आहे आणि तो फार कौतुकास्पद आहे. काय होतं, मुलांना विज्ञानाबद्दल आम्ही वर्गामध्ये जे काही शिकवतो, जे काही आम्ही थिअरीच्या माध्यमातून शिकवतो, जे काही आम्ही प्रिन्सिपल शिकवतो, ज्या काही व्याख्या शिकवतो, ज्या वेगवेगळे एनर्जीचे प्रकार शिकवतो, त्या सगळ्यांचा उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यात मुलांनी कसा करायचा त्यासाठी हे फाउंडेशन विशेष प्रयत्न करतं आहे. मी फाउंडेशनबद्दल बरीच माहिती काढली तेव्हा इथल्याच इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांनी, ठाकूर इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांनी फाउंडेशनचे जे कोणी स्टाफ आहे, जे कोणी फाउंडर आहे किंवा जो कोणी सगळा सपोर्टिंग स्टाफ आहे त्यांना टेक्नॉलॉजीची मदत केली. प्रोटोटाईप आमच्या शाळेच्या मुलांना प्रोटोटाईप तयार करायला मदत केली. म्हणजेच काय झालं, इंजिनिअरिंगच्या मुलांनासुद्धा टेक्नॉलॉजीच्या जवळ आणलं. त्यांनासुद्धा 4 वर्षामध्ये ते पण नुसतं थिअरी शिकतात, त्यामुळे त्यांच्याजवळ जी काही थिअरी आहे त्याचा उपयोग पण झाला. शाळेच्या मुलांसाठी जरी त्यांच्यासाठी हे सगळे प्रोजेक्ट्स त्यांच्या लेवलपेक्षा खूप वरच्या लेवलचे प्रोजेक्ट्स आहे, पण तरीसुद्धा मुलांमध्ये कुठेतरी जिज्ञासा निर्माण झाली. आणि या सगळ्या प्रदर्शनाचं जेव्हा मी आणि वेताळ सरांनी चर्चा केली तेव्हा आमच्या लक्षात असं आलं की आयुष्यातले खूप छोटे छोटे जे रोजचे प्रश्न असतात, जसं तिथे एक ॲटोमॅटिक फिश फीडर होतं किंवा रस्त्यावरील सिग्नल्स कंट्रोलर होतं किंवा ट्रॅफिक पोलीससाठी हीट जनरेशन केबिन होती. म्हणजे आपल्या आयुष्यातला एक छोटासा प्रश्न घेऊन, म्हणजे मायक्रो लेवलचा प्रश्न घेऊन मॅक्रो लेवलवर, फ्रॉम मायक्रो टू मॅक्रो लेवलवर एखादा खूप सुंदर प्रॉडक्ट डेव्हलप करणं आणि अशाच प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमधून आपल्या देशाचे पुढचे सगळे एंटरप्रेनर्स बनतात. त्यामुळे मी अगस्त्या फाउंडेशनचं खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. स्टार्ट. नमस्कार, मी चित्तरंजन कुंभार. मी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये विज्ञान प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे गेल्या 4 वर्षांपासून. अगस्त्या फाउंडेशनची स्थापना 1999 साली झालेली होती, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कृतीतून विज्ञान शिकवणं हा मूळ उद्देश होता. आणि आमच्या संस्थेचे संस्थापक रामजी राघवन सर आहेत आणि आता 1999 सालापासून आत्तापर्यंत अगस्त्या फाउंडेशनचा विस्तार हा भारतामध्ये 23पेक्षा जास्त राज्यांमध्ये अगस्त्या फाउंडेशन कार्यरत आहे. अगस्त्या फाउंडेशन कृतीतून विज्ञान शिकवता काळाची गरज ओळखून डिझाईन थिंकिंग प्रोसेस नावाची जी काही संकल्पना आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये एक इनोव्हेटिव्ह माइंड कसा डेव्हलप करावा किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल कसं डेव्हलप करता यावं, ह्यासाठी जे डिझाईन थिंकिंग प्रोसेसच्या ज्या काही 5 पायऱ्या आहेत त्याच्यामधून आम्ही विद्यार्थ्यांना एक सेशन घेतो आणि मग त्या सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय करायचं असतं की आपल्या समाजामधील काही प्रॉब्लेम्स किंवा काही समस्या यांचं निरीक्षण करायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं किंवा थोडक्यात एक सर्वे करायचा असतो आणि त्यावरती सोल्युशन्स म्हणून आपल्याला काय करता येईल ह्यासाठी विद्यार्थ्यांना ह्या डिझाईन थिंकिंग प्रोसेसच्या ज्या काही 5 पायऱ्या आहेत त्याचा मदत घ्यायची असते. नमस्कार, माझं नाव राजेश लोखंडे. मी अगस्त्या फाउंडेशनमध्ये काम करतो आहे. तर बेसिकली आज आपण बघतो की काहीतरी काळाची गरज ओळखून एक डिझाईन थिंकिंग नावाचा कार्यक्रम अगस्त्या फाउंडेशन राबवत आहे. आज त्याचाच आपण एक ज्युरी राऊंडचा
भाग चालू आहे की जिथे आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उपक्रम आणले आहेत. मग हे का चालावं किंवा ह्याच्या मागची गरज काय, की आपण म्हणतो की आजची पिढी किंवा आजची जनरेशन ही फार नॉलेजेबल आहे, पण त्यांचं नॉलेज गेन करण्यामध्ये किंवा त्यांचं नॉलेज इन्क्रीज करण्यामध्ये एक आपला सहभाग आणि त्यांना लहानपणापासून काहीतरी वेगळा विचार करण्याची एक सवय लागावी, या माध्यमातून अगस्त्या फाउंडेशन हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाच्या मध्ये मुलं त्यांच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या सभोवताली, त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या मैत्रिणींमध्ये, त्यांच्या शाळेमध्ये जे काही त्यांना प्रॉब्लेम वाटतात त्या डिझाईन थिंकिंगच्या 5 स्टेप वापरून त्या प्रॉब्लेमवरती ते सोल्युशन काढतात. पण ते सोल्युशन काढताना वेगवेगळे सर्वे करावे लागतात, वेगवेगळी R&D करावी लागते, गुगलवरून माहिती मिळवावी लागते. हा सर्व उपक्रम आहेच, पण त्याला जोड आहे स्टेमची. स्टेम म्हणजे सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी आणि मॅथ्स. तर तिच्यामध्ये आपण आपले जे इंजिनिअरिंग स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंग स्टुडंटचा ह्याच्यात आपण पार्टिसिपेट करतो, त्यांचा सहभाग घेतो की जेणेकरून त्यांच्याकडची जी टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्याकडचं जे विज्ञान आहे आणि मुलांनी जे काढलेले प्रॉब्लेम आहेत किंवा मुलांनी जे शोधलेलं प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती सोल्युशन कसं देऊ शकतो. म्हणजे टेक्नॉलॉजी पण आली, विज्ञान पण आलं, एक विचार करण्याचा दृष्टिकोन पण आला. या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येऊन त्याची आपण एक उकल किंवा एक सोल्युशन म्हणून बाहेर पडतो, तेव्हा आज आपल्याला जे बाहेर आपण वेगवेगळे प्रोजेक्ट बघतोय त्या प्रोजेक्टबद्दल आपल्याला दिसतं. हा एक स्तुत्य उपक्रम अगस्त्या फाउंडेशनद्वारे राबवला जात आहे. तर आज खरं तर याची गरज आहे. हाच प्रोग्राम अगस्त्या फाउंडेशन राबवत आहे. धन्यवाद. ओळख करून देतो. मी अविनाश, या शाळेचा माजी विद्यार्थी. माझं एक छोटंसं यूट्यूब चॅनल आहे, कोकणकर AB. त्यासाठी व्हिडिओ घेते, छोटे छोटे सगळ्यांचे घेतो आहे. म्हणजे आपल्या शाळेतून पहिल्यांदाच असं होतं आहे ना, त्यासाठी चला सुरू करूया. नमस्कार, माझे नाव प्रथमेश बाळकृष्ण गुरुले आणि हा प्रोटोटाईप आम्ही पोलीस ट्रॅफिक हवालदारांसाठी बनवला आहे. आणि हा प्रोटोटाईपमध्ये आम्ही ट्रॅफिक हवालदारांसाठी खूप सोयीस्कर सुविधा ठेवल्या आहेत. यात आम्ही सर्वप्रथम प्लायवूड घेतला आहे, त्याच्या खाली आम्ही कास्टर विंग स्टॉपर लावला आहे, वरती आम्ही PVC पाईप लावले आहेत आणि त्याच्या बाहेर आम्ही टेल क्लॉथ वापरला आहे. PVC आम्ही असे लावले आहेत की आपण परत जोडू शकतो, म्हणजे हा पूर्णपणे पोर्टेबल आहे. आणि खाली आम्ही बिल लावला आहे, त्याचा स्टॉपर लावला आहे, म्हणजे हा आपण कुठे उभा करून फिक्स पॉईंटला तिथे तो हलणार नाही. आणि बिल लावल्यात आम्ही एका जागेवर दुसऱ्या साईडला इझिली कॅरी करण्यासाठी. आणि आतमध्ये फॅन लावला आहे, त्याचा सध्या तरी आम्ही बाहेरून सप्लाय देतो एनर्जी. पुढे जाऊन आम्ही त्यामध्ये सोलर पॅनल ॲड करणार आहोत, जेणेकरून सोलर पॅनलच्या मुळे हा फॅन चालू शकतो. आणि रात्रीच्या वेळी देखील हा प्रोटोटाईप चालू करण्यासाठी आम्ही त्यामध्ये बॅटरी लावणार आहोत, म्हणजे दिवसभर ती बॅटरी सोलर पॅनलमुळे चार्ज होईल आणि रात्रीच्या वेळी आपण तिला हा प्रोटोटाईप चालू शकतो. नमस्कार, माझं नाव रुचिता मोपळकर. आता मी तुम्हाला सन प्रोटेक्शन म्हणजे उन्हाळ्यामुळे वाचू शकतात. टेम्परेचर आतमध्ये टेम्परेचर कूल राहू शकतं आणि कम्फर्ट आतमध्ये एक माणूस किंवा 2 व्यक्ती कम्फर्टेबल राहू शकतात आतमध्ये. आणि सोलार वर लावलेले आहे जेणेकरून एकदम परफेक्ट होऊन जाईल. आम्ही खाली व्हील्स लावलेत जेणेकरून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आम्ही स्थानिक करू शकतो. म्हणजे आमचा प्रोटोटाईप दुसऱ्या किंवा जागेवर आम्ही नेऊ पण शकतो किंवा फोल्डिंग पण करून कुठे कॅम्पिंगला पण घेऊन जाऊ शकतो. स्टार्ट. माझं नाव आमच्या शाळेचं नाव राधाराम पोदार शाळा. आमचा ग्रुप नाही, मग आमच्या ग्रुपचं नाव असं आहे. आमच्या प्रोटोटाईपचं नाव वेल्डिंग वर्क. आमच्या ग्रुपमध्ये गौरव, आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही वेल्डिंगवाल्यांकडे व्हिजिट केलेला आणि वेल्डिंग यांना आम्ही व्हिजिट करून आम्ही त्यांना बघत होतो की वेल्डिंग करताना त्यांच्या नाकात तोंडात दूर जात होता, तो त्यांच्यासाठी हानिकारक होता. त्यामुळे हा आमचा असा प्रॉब्लेम आहे. तर आमचं सोल्युशन असं आहे की आम्ही जिथे वेल्डिंग करणार तिथे आम्ही एक पोर्टेबल रॉड जॉईन करून त्याला DC फॅन कनेक्ट केला आहे. आणि जिथे जी वेल्डिंग करणार तिथून तो दूर येणार, तो दूर हवे जाण्यासाठी आम्ही हा प्रोटोटाईप बनवला. तेव्हा आम्हाला प्रॉब्लेम भेटला होता की आम्ही पहिले
जी वेल्डिंग शील्ड आहे ही या शील्डला आम्ही जॉईन करतो. तर आम्हाला व्हॉलेंटियर्स भेटले. आम्ही व्हॉलेंटियर्समध्ये तिने त्यामध्ये थोडीशी चेंजिंग केली. त्यानंतर आम्ही एक पोर्टेबल नाव फॅन जॉईन केला आहे आणि क्लिप लावून त्याला जॉईन केलं आहे. नंतर पंखा तयार केला आहे. त्या प्रोटोटाईपमध्ये DC फॅन, कनेक्टिंग वायर, ग्लूगन आणि पोर्टेबल ऑडिटरचा वापर करून आम्ही आधी दुसरा प्रोटोटाईप म्हणजे वेल्डिंग शील्डला जॉईन करणार होतो. पण त्याचे 2 तोटे होते की एक पहिला तोटा असा होता की ते दूर जिथून येणार ते शहराच्या जवळ असल्यामुळे तेवढी हवा पास नव्हती होत. आणि सेकंड तोटा असा आहे की ते वेल्डिंगवाल्यांच्या तोंडाच्या जवळ असल्यामुळे त्यांना ते असणं हानिकारक आहे. आम्ही ज्या वेल्डिंगवाल्यांकडे गेलो होतो त्यांचं नाव मिस्टर संजय होतं व त्यांचं वय 28 एज होतं. त्यांना असाच एक प्रोजेक्ट हवा होता म्हणून आम्ही त्यांना हा प्रोजेक्ट खूप चांगला वाटला. थँक्यू. सुरू. माझ्या शाळेचं नाव राजा रामदेव पोद्दार शाळा. आमच्या ग्रुपचं नाव ॲक्टिव्हिटी लेजंड आहे. आमचा ग्रुप नंबर 34 आहे. आमच्या ग्रुपमध्ये 5 मेंबर आहे, जसं की अविष्कार पाटील, सार्थक नार्वेकर, विराज घोष आणि श्रुतिका नाईक. आमच्या ग्रुपमध्ये प्रोटोटाईप असं आहे की हॉट अँड कोल्ड थेरपी. आम्ही हा प्रोटोटाईप का घेतला व कसा घेतला. आम्हाला आधी समजलं की स्पोर्ट्समॅनला 2 थेरपी कलेक्ट करायला लागतात. म्हणजे एकदा गरम किंवा थंड असे 2 कलेक्ट करायला लागतात. म्हणून आम्ही विचार केला की आपण एखादं दोन्ही गरम किंवा थंड दोन्ही पण एखादंच बनवले तर कसं होईल. मग आम्ही विचार केला आणि बनवलं. मग ते स्पोर्ट्समॅनला क्रॅम्प्स व कुठे लागतं सुजन येते त्यासाठी व आणि म्हाताऱ्या माणसांना पेन होतं त्यासाठी आम्ही हे गरम व थंड थेरपी बनवला आहे. आज आमचा प्रोजेक्ट आहे. याच्यात आमच्या प्रोजेक्टचं नाव हॉट अँड कोल्ड थेरपी आहे. त्याच्यात आम्ही 5 एमपीएचे 4 डायोड यूज केले आहेत जेणेकरून ते करंट फ्लो करायला मदत करतात. त्याच्यानंतरला कॅपॅसिटर. तर जर करंट कमी फ्लो होत असेल तर तो करंट चार्ज करतो आणि जर करंट जास्त फ्लो होत असेल तर तो डिस्चार्ज करतो. त्याच्यानंतर मॉस्फेट हा व्होल्टेज आणि करंट दोन्ही फ्लो करतो. मॉस्फेट करंट आणि व्होल्टेज दोन्ही फ्लो करतो. या दोघां सोर्स आणि ड्रेनच्या मध्ये आम्ही हिक्सिंग लावलं आहे जेणेकरून वायर गरम होऊन जळू नये किंवा शॉक सर्किट होऊ नये म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हिक्सिंग लावलं आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियोमीटर हा टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आम्ही लावला आहे जेणेकरून आपल्याला किती टेम्परेचर गरम पाहिजे किती थंड पाहिजे ते आपण ठरवू शकतो. त्याच्यानंतर आमचा प्रोडक्टचा मेन पण म्हणजे पेल्टियर सेल हा सेमी कंडक्टर आहे. याच्यात पी टाईप आणि एन टाईप असे 2 लेअर असतात. आम्ही या प्रोजेक्टमध्ये थेरपी यूज केली आहे की त्या प्रोजेक्टला अनेक लोकांना त्रास होतात आणि ते सुजन चढते किंवा आपला हे करू शकतो ना. स्टार्ट. माझे नाव अचानक खाण्यात आला तर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागते. परंतु सर्व फॉर्मॅलिटी झाल्याशिवाय हस्ताक्षरावरून बाधा निर्माण होते अजून डेटा भरला जातो किंवा रेकॉर्डशी करू शकते
एक ऑनलाईन फॉर्म किंवा शीट ते संक्रमित करते. तुम्ही हा फॉर्म सहजरित्या भरू शकता. सर्वेने आम्हाला समजण्यास मदत झाली. भागीदारांना थेट गरज आहे. आमच्या आम्ही राजानंद पोद्दार शाळेत शिकत आहे. माझे नाव लक्ष्मी नागनाथ गुराज आहे. आमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट असं आहे, त्यासाठी आम्ही हा प्रोटोटाईप यूज केला आहे. आम्हाला हा प्रॉब्लेम बेसिकली रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, झोपडी आमचं सोल्युशन स्टेटमेंट असं आहे की आम्ही सोलार पॅनलवरून बॅटरी जनरेट करणार आहोत. त्यासाठी आम्हाला प्रोत्साहन व मदत केली आहे. आम्हाला आमचं सोल्युशन एक्झाम्पल जसे की एका झोपडीतला व्यक्तीचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला. त्यांना इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होत नाही आणि इलेक्ट्रिसिटीचा बिल खूप येतो. त्यांच्यासाठी हा प्रोटोटाईप आम्ही बनवलेला. आमच्या प्रोटोटाईपमध्ये लागणारे मटेरियल्स प्लायवूड, बजर, रजिस्टर, LED, वायर्स, फॅन्स, मोटर आणि इतर बांधकाम घटक आणि सोलार तर आमच्या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 1. हरित ऊर्जा. 2. उच्च स्वायत्तता आणि उपलब्धता. 3. कमी खर्चाचा बिल आणि उच्च रोग. 1. हरित ऊर्जेमध्ये आम्ही सौर ऊर्जा ही अत्यंत संशोधनीय असे संसाधन आहे. याच्यामुळे आपण स्वच्छ वीज निर्मित करू शकतो. यामुळे आपण पर्यावरणास हानी पोचणार नाही. सौर ऊर्जेमुळे सौर ऊर्जा ही कमी खर्चात सुद्धा होते. 2. दुसऱ्यामध्ये आपण पाहणार आहोत की यामध्ये आपण हरित ऊर्जेचा उपयोग करून स्वच्छ वीज निर्मित केली आहे. स्वच्छ वीजमुळे आपण बघू शकता की ह्याच्यामुळे पर्यावरणात देखील हानी पोचणार नाही आणि कमी खर्चात देखील होते. 3. उपलब्धतेमध्ये देखील आपण याचा उपयोग करून इलेक्ट्रिक संसाधनांचा वापर करू शकतो. त्याच्यामुळे सोलार पॅनल जेव्हा चार्ज होईल त्याचा उपयोग आपण फॅन, लाईट, फ्रीज इतर अनेक वस्तूंमध्ये करू शकतो. 3. तिसरा पॉईंटमध्ये देखील हेच आहे, कमी खर्च. ह्याच्यामुळे आपण आपली वीज निर्मित करून घरात येऊ शकतो. ह्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचे खर्चसुद्धा कमी होऊ शकतो. या सोलार माझे नाव प्रिया मिरंजे. आम्ही राजा रामदेव पोद्दार शाळेचे विद्यार्थी. आमचा प्रोजेक्ट स्मार्ट नोटीस बोर्ड असा आहे. माझे नाव मनाली कांडी. रेल्वे डिपोवर किंवा मॉलसारख्या इतर ठिकाणी हलवल्यावर फलक घोषणा करतात, लोकांना प्रदर्शित करतात, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतात. आयडीचे लावण्यापासून पालकांचं लोकांना मुलं बघण्यास प्रेरित करू शकतात. माझं नाव आयुष तांबटकर. रेल्वे स्टेशन, रेल्वे मॉल्स, पार्क या अनेक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शोधणे आवश्यक असते. आम्ही नोटीस बोर्ड मागे लावला आहे की या ठिकाणी वर्षाच्या ठिकाणी गेल्या दिवशी यामध्ये आम्ही नॉड MCU, I2C कन्व्हर्टर, LCD डिस्प्ले, जम्पर वायर्स, कनेक्टिंग वायर्स हे घटक वापरले आहेत. यात आम्ही हरवलेल्या व्यक्तीची माहिती व हरवलेल्या वस्तूची माहिती असे थोडे वर्णन करू. आम्ही GSM मॉड्यूल लावू शकतो, जे दुसऱ्या डिजिटल बोर्डमध्ये लावलेले असते, जेणे क्लाउडमध्ये अधिक खूप मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्ट होतो.
हा डेटा आपण सेव्ह करून ठेवू शकतो. हा डेटा आपण सेव्ह करून ठेवू शकतो. हा बोर्ड हा नोटीस बोर्ड आपण सर्वीकडे लावणं इझी टू यूज आहे. यात संदेश टाईप केल्यावर शॉपिंगच्या क्षणात काही वेळाने लगेच डिस्प्लेवर येतो. ब्लूटूथने कनेक्ट होणारा आमचा हा डिव्हाइस 1500 रुपयांनी बनलेला आहे. भविष्यात याचा वापर करण्यासाठी नाही, पण अजून जुरी आले नाही ना, 5 मिनिटं तो वाचन त्या बाजूचं घेतो. माझे नाव दीक्षा मंगेश ठाकूर. माझे नाव नील अडकले. माझे नाव साक्षी सुरेश पाटील. माझे नाव आमच्या शाळेचं नाव आहे राजा रामचंद्र पोतदार शाळा. आमच्या ग्रुपचं नाव आहे द स्कूल टॅलेंट आणि आमचा ग्रुप नंबर आहे 36. सुरुवातीला आम्हाला प्रॉब्लेम शोधायला खूप अवघड जात होते, म्हणून आम्ही व्हॉलेंटियर्स व शिक्षकांनी थोडीफार मदत घेतली. त्यानुसार आम्हाला फिशला खायला कोण देईल असं आमचं प्रॉब्लेम लक्षात आलं. त्यावरनं आम्ही सोल्युशन काढले की त्यावर आम्ही ऑटोमॅटिक फिश फिल्टर हे बनवलं आहे. त्याचा वापर असा आहे की आपण कधीही बाहेर गेलो तर तो ऑटोमॅटिक आपल्या फिशला खायला देत राहील. यामध्ये आम्ही आर्डिनो सर्व मोटर APS P32 हे साहित्य घेतले आहे. जर आपल्याला हा प्रोजेक्ट फार्मिंगसाठी करायला लागेल तर ह्याची थोडी प्राईस थोडी वाढू शकते. पण जर फिश लवर्स किंवा फिश शॉपर्स किंवा फार्मिंगच्यासाठी हे प्रोजेक्ट वापरू शकतो. त्यामध्ये आम्ही जे आर्डिनो वापरला आहे त्याच्यासाठी त्याला आपण 20 ते 30 कनेक्ट करू शकतो. जर एखाद्या घरी फिश टँक असेल जर बाहेर गेला असेल तर फिशला फीड कोण देणार, मग आम्ही ऑटोमॅटिक फिश फीड बनवलं आहे. गुड मॉर्निंग. आमच्या शाळेचे नाव राजा रामदेव पोतदार शाळा. आमच्या ग्रुपचे नाव क्रिएट. आमचा ग्रुप नंबर 41. माझे नाव स्नेहा मांडवकर. माझे नाव तन्मय कमाने. माझे नाव तेजस्वी वेकरे. माझे नाव आयुष. ड्रोन आधारित पाळत ठेवणारी यंत्रणा हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे मानवरहित हवाई वाहनांच्या UAVs क्षमतेला अत्याधुनिक पाळत ठेवण्याच्या क्षमतेला एकत्रित करते. हे तंत्र एकाधिक स्थानावरून डेटाचे निरीक्षण आणि प्राप्त करण्याचे अधिक कार्यक्षम आणि प्रभावी पद्धत सक्षम करते. आमचे प्रॉब्लेम ट्रीटमेंट असे आहे की मुंबईसारख्या मोठ्या शहरात केंद्रीय मोठ्या शहरात न्यायवादी व्यवस्थापन, सार्वजनिक व्यवस्थापन, आपत्ती प्रतिसाद आणि पर्यावरणीय देखरेख यामध्ये सतत प्रॉब्लेम आढळत असतात. याचा आमचे सोल्युशन ट्रीटमेंट असे आहे की याचा आम्ही विचार करून आम्ही ड्रोन बनवला आहे. ड्रोनने आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवणार आणि त्यांचे दिवसभरात जे त्यांना प्रॉब्लेम आढळतात त्यांचा विचार करून त्यांच्यावर समाधान करणार. आम्ही याच्यामध्ये टीब्लॉक लावला आहे ठेवण्यासाठी आणि दिशा ठरवण्यासाठी आणि FSI6 लावला आहे ते पावर देण्यासाठी आणि याच्यामध्ये रासबेरी काय आहे ते सर्व कवर करून व्हिडिओ कॅप्चर करून आमच्या संगणकाला पाठवतो. त्यामध्ये कॅमेरा लावले त्याचं नाव रामेन असं आहे आणि त्याचं नाव आहे F450 आणि आम्ही ब्राउनिश मोटर 1400 कॅन लावली आहे. कॅमेरा विस्तारण संकेतामुळे कॅप्चर बनतो ज्यामुळे ते पाळत ठेवण्यासाठी अधिक बरोबर अधिक होते. 15,000च्या बत्तीसचा ते मुंबई पोलीस आणि विविध व्यावसायिक वापर दुसऱ्यासाठी थँक्यू. नमस्कार, मी प्रभारी पोलीस निरीक्षक सलीम तांबोळी, सांताक्रूज वाहतूक विभाग, मुंबई. आज मी राजा रामदेव पोतदार मराठी शाळा येथे भेट दिली. या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक श्री वेताळ सर यांच्यासह मी 9वीच्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून
छोट्याशा समस्येचं निराकरण तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या साहाय्याने कसं करता येईल अशा पद्धतीने काही प्रोजेक्ट बनवलेले आहेत ते मी पाहिले. खरोखरच मुलांच्या बुद्धीपेक्षाही बाहेर बियॉन्ड द लाईन असं त्यांनी ते प्रोजेक्ट बनवलेले आहे. आणि ते जर योग्य ठिकाणी पोचलं, योग्य त्या युनिटला पोचलं तर त्याचा नक्कीच फायदा भविष्यात नागरिकांना आणि काही संस्थांना होणार आहे. याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. हां, संपलं आहे सगळं. सर्वांच्या प्रतिक्रिया बाईट्स घेऊन झालेत. चला, हा व्हिडिओ आपण इथेच ॲड करूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.